समजा मलाही रोज एक काही पत्रकार आहेत, जे ठराविक पत्रकार त्यांचे रोज 2-3 कॉल येतात. हं, वर्षभरात ते होतील 1,500 कॉल. हं. त्यामुळे केवळ कॉल आले आणि कॉल आले नाही किंवा कुणी कॉल केले याच्यावर काही ठरवता येणार नाही, हे खरं आहे. याच्या बाबतीत कुठलेही दुमत दुमत नाही. असण्याचं कारण नाही. परंतु अंजली दमानी यांनी काही तपासलंच नसेल किंवा माहिती घेतलीच नसेल, असं आता मी म्हणू शकत नाही, कारण त्या संदर्भात माझ्याकडे पुरावा नाही. हं, आता तिसरी महत्वाची गोष्ट, हा जो कोणी अशोक खराताई याचा नावाचा इसम आहे, तो पाऊस शतक या राज्यामध्ये काम करतोय. 2022 म्हणजे 2005 ला एक गुन्हा दाखल झाला होता, तो दाखल करून घेतला नाही. 2022 ला पहिला गुन्हा आहे त्याच्यावर. त्यानंतर त्याच्या गुन्ह्यांचा जो हे वाढत चाललेला आहे ग्राफ, तो प्रचंड वाढलेला आहे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये, आता जे तुम्ही कॉल डिटेल्स म्हणालात, हं, ते सीडीआर आहेत कधीचे, तर असं जे काही पेपरमधल्या बातम्यावरनं दिसतंय की ते आहेत एप्रिल 2025 ते मार्च 2026. हं. म्हणजे ज्या काळात हे प्रकरण उघडकीला यायला सुरुवात झाली, ज्या काळामध्ये ह्या प्रकरणामधले गुंतागुंत वाढली, एकमेकांवर आरोप व्हायला लागले, पोलीस कंप्लेंट्स वगैरे झाल्या, त्या काळातले हे सीडीआर आहेत. हं, तिसरी गोष्ट याच्यामध्ये, म्हणजे आता हे त्या मंत्र्यांनीच कबूल केलंय की रस्ता करून दिला. तो एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलो होतो, त्यांनी रस्ता मागितला आणि त्याच्या संस्थेला रस्ता दिला. त्यानंतर कोणी पाणी दिलं, कोणी ते बांधून दिलं, कोणी त्याला पर्यटन याच्यामध्ये घेतलं. आणि हे सगळं इलिगल असताना घेतलं. म्हणजे त्याच्यात कुठली एखादी गोष्ट लिगल आहे असं म्हटलं असतं तरी आपण एक वेळ गुन्हा विषय सोडून दिला असता. हं. परंतु ज्या घटना घडल्यात आतापर्यंत, ज्या प्रकारच्या घटना घडल्यात आणि ज्यांची नावं आली त्यांची कॉन्क्रीट आलेत, म्हणजे जी आर सह आलीत. ठीक आहे, अशी उधळलीत कोणी नावं म्हणून आलेली नाहीत. हं. तर काही मंत्र्यांच्या कबुलीतून आले, व्हिडिओ मधून आले, काही जी आर आपल्याला सापडले त्याच्यातून आले ते. त्याच्यामुळे याच्यावर गुन्हेगारीवर शिक्कामोर्तब कधीच झालं होतं. आणि विशेषतः काय असतं, आता मला हे मान्य आहे की कोणी काही मुद्दाम गुन्हेगारांशी संबंध ठेवत नाही, हं. परंतु सध्याच्या राजकारणाबद्दल तसं म्हणता येणार नाही. मुद्दामी ठेवले जातात संबंध. परंतु याच्यामध्ये विषय इतका गंभीर आहे हं. आणि त्याच्यामध्ये नाव येणं, कॉल डिटेल्स सापडणं, फोटो येणं, काहीतरी पाणी दिलंय, कुठे रस्ता दिलाय, कुठे पर्यटन स्थळामध्ये उल्लेख केलाय, असं असेल, त्या लोकांनी मात्र, कारण हे शासन चौकशी करतंय हं. आणि हे लोक शासनामध्ये आहेत, ज्यांच्यावर आता आरोप होत आहेत ते. हं. त्यामुळे त्यांनी ते बाजूला गेल्याशिवाय चौकशी होऊ शकणार नाही. मी मागेही याच चॅनलवर म्हटलं होतं हं. की या प्रकारची गुंतागुंत इतकी आहे, इतकी वर्ष तो बाबा कार्यरत करतोय की प्रशासनामध्ये आणि पोलिसांमध्ये त्याचे दूरवरपर्यंत हस्ते परस्ते हे पोहोचलेले.